असं की 2 जुलै 2023 रोजी या राज्यात या शहरात जे काही घडलं त्याच्यामध्ये 2 जुलै 2023 ला पुणे शहरातले तमाम कार्यकर्ते हे शहर आदरणीय पवार साहेबांचं, आदरणीय सुप्रियाताईंचं, आदरणीय अजितदादांचं असून सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्यावर राहिले. माझ्यासारखा एक कार्यकर्ता पवार साहेबांसारखा एक महान योद्धा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही या भूमिकेतून. त्याचबरोबर पवार साहेबांनी या राज्यासाठी, या देशासाठी आणि एकूणच पुरोगामी चळवळीसाठी आपल्या आयुष्यातले 68 वर्ष दिले. त्याच्यामुळं काही जरी झालं तरी पवार साहेबांची साथ आपण सोडायची नाही या उद्देशाने आम्ही या ठिकाणी थांबलो. आणि माझ्याबरोबर शेकडो नाही तर हजारो लोक या ठिकाणी थांबले. राज्यातल्या एकूणच युनिटमध्ये पुणे शहराचे युनिट म्हणजे एकूणच चांगले ठेवण्यामध्ये आंदोलनं असतील, बैठका असतील, त्याचबरोबर एकूणच कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यवस्थित ठेवण्यामध्ये आम्हाला आजपर्यंत यश आलेलं आहे. महानगरपालिकेची सार्वत्रिक जी काही निवडणूक येणार आहे त्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. महाविकास आघाडी म्हणून आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार आमच्या काँग्रेस बरोबरच्या 2 बैठका संपर्क झाल्यात, शिवसेनेबरोबरच्या 2 बैठका संपर्क झाल्यात. मान्य बंटी पाटील साहेब जे काँग्रेसचे इथले संपर्क प्रमुख आहेत आणि मान्य सचिन भाऊ आहिर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इथले संपर्क प्रमुख आहेत, यांच्याशी डायलॉग आहे. आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यांदाच म्हणजे भाजप वगळता आमच्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या एकमेव युनिटनी उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत. 252 अर्ज काल संध्याकाळी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. ते काही नुसते फक्त अर्ज नाही तर शुल्क भरून ज्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की मला लढायचंच आहे आणि मला कुठल्या प्रकारची माघारी घ्यायची नाही आणि माझी तयारी पूर्ण झाली असे कार्यकर्ते या ठिकाणी कुठल्या प्रकारचा टाइमपास न ठेवता या ठिकाणी अशा प्रकारची उमेदवारी मागतात. त्यांना आम्ही सांगितलं की उद्या महाविकास आघाडी म्हणून कुठेतरी काँग्रेस किंवा शिवसेनेबरोबर आपल्याला 2 पावलं पुढे मागे करायला लागत, त्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल. आणि ती कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. कारण की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा लढलो, महाविकास आघाडी म्हणून विधानसभा लढलो. पुणेकरांची एक मानसिकता झाली आहे की आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहायचं. जे वाटोळ झालंय ते महायुतीतल्या तिन्ही पक्षामुळे पुण्याचं वाटोळ झालं, ही मानसिकता पुणेकरांची आहे. आणि त्याच्याचमुळे मागचे 2 दिवस आपल्या माध्यमातून ज्या काही चर्चा रंगल्या गेल्या, ज्याच्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्यावर जे काय डिबेट चाललंय, त्याच्यामध्ये मी माझी भूमिका क्लिअर केली की बाबा अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित पुण्यात लढणार नाहीत, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू. आणि मग आपल्या माध्यमातून एक मला जे काही प्रश्न विचारण्यात आला त्याच्यामध्ये मी सांगितलं, जर समोर प्रश्न असा आला की तुम्ही जर एकत्र लढायचं ठरलं तर काय करायचं, त्या ठिकाणी मी क्लिअर सांगितलंय. 2023 ला किंवा 1990 साली सुद्धा पवार साहेब मला काहीतरी देतील, पवार साहेबांकडून मला काहीतरी मिळेल ह्या उद्देशाने मी पवार साहेबांच्यावर नव्हतो. पवार साहेबांची पुरोगामी चळवळीची एकूणच धडपड, पवार साहेबांसारखा एक द्रष्टा नेता ज्या नेत्याचा मला कायम अभिमान राहील, त्या पवार साहेबांच्या श्रद्धेपोटी मी या ठिकाणी थांबलेलो आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये फक्त एखादी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकडच्या 4 लोकांचं भलं व्हावं आणि आमच्याकडच्या 2 लोकांचं भलं व्हावं एवढ्या वाईट किंवा संकुचित भूमिकेसाठी मी चुकीचा निर्णय घेणार नाही. काल, परवा आणि आज आणि उद्या सुद्धा मान्य अजितदादांबरोबर आमचा कुठल्या प्रकारची द्वेष, शत्रुत्व किंवा कुठल्या प्रकारची नाराजी किंवा राग नव्हता, नाही, उद्या पण नसेल. आमचा विषय पुरोगामी चळवळ, या शहराचं, या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळ, या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे. आणि त्याच्या पलीकडे जर एखाद्या माणसाला कोणातरी म्हणजे राज्याच्या नाही शहर स्तरावर एखाद्या दुसऱ्या कुठल्या माणसाला जर वाटलं तसं जावं तर त्या ठिकाणी त्यांचा ऐकायचं का नाही ऐकायचं हा निर्णय पक्ष सुप्रीमो घेतील. मला आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताईंच्या एकूणच भूमिकेवर प्रचंड विश्वास आहे. साहेब त्यांची 68 वर्षाची पुरोगामी चळवळ बिलकुल इकडे ब्रेक होऊन देणार नाही. स्थानिक ठिकाणी का होईना पण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत. त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा तर प्रशांत जगतापनी आपलं राजकारण काही काळाकरता थांबवावं असा प्रशांत जगतापचा निर्णय नक्की आहे. काय वाटतंय, दोन्ही राष्ट्रवादी पुरोगामीच आहे. तुम्ही सारखं म्हणता की तुमचा पक्ष पुरोगामी आहे, अजितदादांचा पण पक्ष पुरोगामीच आहे. आधी ते तुमच्या एकत्रच तुम्ही होता. एकीकडे सुप्रिया मी अजितदादा सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली किंवा हाताखाली तब्बल 24 वर्ष कामकाज केले. त्यांनी मला कधी काय कुठली वाईट वागणूक दिली नव्हती किंवा त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख या राज्यामध्ये होती. पण पवार साहेबांसारखं नेतृत्व या राज्यात, या देशात पुन्हा जन्माला येणार नाही हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. पवार साहेबांची सेक्युलर भूमिका जी आम्ही कायम मागची 20-25 वर्ष भाजपच्या RSSच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांवर आम्ही टीका करत आलोय, त्याच्यामुळे तिकडे आम्ही काय गेलो नाही, कारण की दादा भाजप बरोबर गेले. आजची परिस्थिती अशी आहे की भाजप बरोबर दादांची युती होत नाहीये. त्याच्यामुळे आज दादांच्या पक्षातल्या बऱ्याचशा लोकांचा आग्रह आहे की या पक्षावर युती करावी. निवडणुकीनंतर पुन्हा तो पक्ष तिकडे जाईल हा पहिला पाठ. पण त्याच्या पलीकडे पुणेकर आज महायुतीवर नाराज आहेत, फक्त भाजपवर नाही. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर नाराज आहेत, अजितदादांच्या राष्ट्रवादीवर नाराज आहे, कारण की पुण्यात कोयता गँग, पुण्यातल्या महापालिकेतला भ्रष्टाचार, ट्रॅफिक जामची समस्या याने कळस गाठलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर महायुतीतल्या एखाद्या पक्षाबरोबर जर आघाडी केली तर आमचा महायुतीवर, सरकारवर टीका करण्याचा रोखच बदलेल आणि निवडणुकीतली हवाच निघून राहिली परिस्थिती आहे. कारण पुणेकरांच्या नजरात पडायचं नाही,
आपल्या पुरोगामी चळवळीला आपल्या पुरोगामी चळवळीच्या प्रवासाला डाग लावायचा नाही आणि किंबहुना त्याच्याही पलीकडं जे 252 कार्यकर्त्यांनी जे पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथं थांबलेत, त्यांनी जे अर्ज केलेत, त्यांना या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करायचं नाही. या भूमिकेतून माझा विषय क्लिअर आहे की त्या राष्ट्रवादीवरून आपली आघाडीत नको. म्हटलं जाते की तुमच्या वॉर्डामध्ये तुमची जी काही आतापर्यंतची रणनीती आखलेली आहे त्याला कुठेतरी खोडा बसेल या युतीमुळे, असं काय होणार आहे का? म्हणजे माझा एकमेव प्रभाग आहे, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, उलट त्याच्या पलीकडे जाऊन होतो, माझा एकमेव प्रभाग आहे की सन्माननीय अजितदादांच्याकडं त्या ठिकाणी प्रभागात 4 उमेदवार द्यायला नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. तिथं दादांचा उमेदवार उभा राहिला किंवा नाही उभा राहिला याच्याने मला फार काही फरक पडत नाही. अर्थात माझी वानवडीकर जनता ही एकूण सर्व आहे, ते माझं भवितव्य आजपर्यंत घडवत आले, तर उद्या सुद्धा घडवून त्याबाबतीत माझ्या मनात शंका नाही. माझ्या वानवडीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. उलट जर माझ्याच प्रभागात अडचण असती तर अवघड झालं असतं. तसं नाही. जे 252 कार्यकर्ते ज्यांनी अर्ज केलाय किंवा आणखीन मग ज्यांनी अर्ज केला नसेल मे बी, अशा लोकांनी ज्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला काँग्रेस शिवसेनेला घेऊन या शहरावर तोड एक चांगल्या नका या ठिकाणी इथं नका सत्ताधारी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचा नका वेगळा नका या ठिकाणी पर्याय नका पुणेकरांना द्यायचा आहे. त्यांचा आम्ही भ्रमनिराश का करू हा विषय. आणि याच्या पलीकडे विषय आमचा असा आहे की हे सगळं करत असताना आम्ही महायुती म्हणून रस्त्यावर उतरलोय. आमचे जे गुन्हे दाखल आहेत, राजकीय गुन्हे, ते ह्या महायुती सरकारच्या आंदोलनात त्यांच्या विरोधात आंदोलन आहेत. त्या सगळ्या गोष्टीला महायुतीतल्या एका पक्षाबरोबर जरी आमची आघाडी झाली किंवा छुपी किंवा उघड युती झाली तरी आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर, एकनाथ शिंदेवर कुठल्या प्रकारची टीका करण्याचा राईट राहणार नाही. कारण की त्यांचे लोक सुद्धा इथं पुण्यात येऊन सांगतील की हे आमच्यावर होते, ह्यांनी पुण्याचं वाटोळ केलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे चांगले केले पवार साहेबांनी, महाविकास आघाडीने केले, आणि जे नका एकूणच नका उद्याच्या पुण्यासाठी काय चांगलं असणार हा मुद्दा घेऊन आम्ही पुणेकरांपर्यंत जावं. सेकंड थिंग, महायुतीमुळे जे वाटोळ झाले किंवा महायुतीतल्या घटक पक्षांमुळे जे पुण्याचं वाटोळ झाले, तो मुद्दा घेऊनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवावी, हा असा माझा थेट प्रस्ताव आहे. आणि त्याच्या पलीकडे मी पुन्हा एकदा सांगतो, 1-2 पक्ष एकत्रित करणे, दोन्ही पक्षांनी मिळून कुठल्या शहरात आघाडी करणे किंवा छुपी किंवा उघड आघाडी करणे, हा सगळा निर्णय हा सर्वोच्च नेतृत्वाचा राहील. तो माझा अधिकार नाही, माझी तेवढी पात्रता नाही. माझ्या हातात काय आहे तर मी जी पुरोगामी चळवळीचा नाही का चेहरा म्हणून या शहरात पुढे आलेलो आहे. पुणेकरांच्या भावना मला माहिती आहेत, त्याच्यामुळे पुणेकरांच्या नजरेत पडायचं नाही, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावायचं नाही. म्हणून आपण आपलं राजकारण काही क्षणाकरता, काही दिवसाकरता, काही महिन्याकरता किंवा काही वर्षाकरता आहे तिथं स्थगित करावं. आपण राजकारण थांबवावं. या निर्णयापर्यंत मी नक्की, आता तो निर्णय नाही, ज्यावेळेस असं कदाचित दोन राष्ट्रवादीची आघाडी व्हायचा निर्णय झाला आणि तो अधिकृत ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी प्रशांत जगताप राजकारणामध्ये काही क्षणाकरता, काही दिवसाकरता नक्की थांबलेला या पुण्याला आणि महाराष्ट्राला नक्की. दादा शरद पवार म्हणाले होते तुमच्याच बैठकीत की भाजपा सोडून कुणाशी युती करा. आणि दुसरा प्रश्न असा आहे, शरद पवारच म्हणाले की मी गेल्या 25 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्षच देत नाही, ज्या काही आघाड्या युत्या होतात त्या स्थानिक लेवलला होतात. मग हे तुमच्या सर्वोच्च नेत्याचा आदेश असताना तुम्ही का नाराजी व्यक्त? मला राज्यातल्या बाकीच्या कुठल्या कार्यकर्त्यांचं माहिती नाही, पण पुणे शहराचा अध्यक्ष नात्याने, मागच्या काळात महापौर या नात्याने मला आदरणीय श्रद्धेय पवार साहेबांचं प्रचंड प्रेम मिळालं. पवार साहेबांच्या बरोबर मला 1 to 1 सारख्या चर्चा करता आल्या. मागच्या 2.5 महिन्यामध्ये साहेबांबरोबर माझ्या आदरणीय पवार साहेबांच्यावर माझ्या 4 वेळा चर्चा झाल्यात. किंवा साहेबांनीच मला महाविकास आघाडीची तुमची चर्चा कुठवर आली अशा प्रकारची विचारणा केलेली आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांनी कुठे आम्हाला त्या राष्ट्रवादी बरोबर घरोबा करा अशा प्रकारचा कुठलाही आदेश दिलेला नाही. भाजपला त्या ठिकाणी थांबवण्याकरता इतर ज्या काही आघाड्या चालल्यात, काही ठिकाणी वसई विरारमध्ये, त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आहे, अशा ठिकाणच्या तिथल्या आघाड्या होऊ शकतात. पुणे शहरात मात्र तशी परिस्थिती नाही. पुणे शहरामध्ये त्या राष्ट्रवादीचा आमचा थेट सामना झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सन्मान्य सुप्रियाताईंसाठी, सन्मान्य डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी, बापूसाहेब पठारे यांच्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं पाणी होणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ. कोण आग्रही आहे दादा? कोण आग्रही आहे? असा एक दादा एवढा मोठ्या पक्षामध्ये एका दुसरा कोणतरी माणूस आग्रही राहू शकतं. त्यांचा आग्रह म्हणजे पक्षाची भूमिका नाही. त्याच्यामुळे असं कोणीतरी आग्रह जरी केला असेल तरी माझे पक्ष नेतृत्व अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेणार आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे का तुमच्यासोबत? तुमच्या म्हणण्याचा रोग असा आहे का मग ते यायला तयार आहे? मला सन्मान्य अजितदादांचं मला माहिती नाही, पण त्यांचे जे काही 2ऱ्या-3ऱ्या फळीतले स्थानिक कार्यकर्ते असतील ते मे बी नाही का आमच्या मध्ये एखाद्या कोणातरी कॉन्टॅक्ट करत असतील, पण त्याचा अर्थ आमच्या पक्षाने अधिकृत अशा प्रकारच्या कुणाला दूत म्हणून पाठवलेलं नाही. एखाद्याला स्वतःला बरं वाटावं आणि दादांना बरं वाटावं म्हणून अशी भूमिका बजवायची असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे युनिटची अधिकृत भूमिका नव्हती, नाही आणि नसेल. आपल्या मुलाखतीनंतर अशी एक चर्चा उडवली जाते की दादा आता काँग्रेसच्या वाटावर असं. मी पुन्हा एकदा सांगतो की पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ता आहे. उद्या माझा राजकारण थांबण्याचा जर निर्णय झाला तर मी कुठलाही पक्ष जॉईन करणार नाही, सत्ताधारी पण नाही, विरोधी सुद्धा नाही. ज्यावेळेस मला
माझं अंतर्मन सांगेल की आता होय राजकारण थोडी स्वच्छता झाली, आपण परत राजकारण सक्रिय व्हायला पाहिजे, त्यास मी मात्र परत एकदा निर्णय घेणार. आणि अगदी असं वाटलं की माझ्याच वानवडीकरांनी सांगितलं की बाबा तुला निवडणुकीसाठी निर्णय घ्यावा लागेल, त्यास मी योग्य तो निर्णय नक्की घेईल. पण कुठल्याही दुसऱ्या पक्षात पवार साहेबांना सोडून जायचंच असं तर 2023ला तिकडे दादांबरोबर गेला असतो. पवार साहेबांसाठी आयुष्यात पाहिजे ती किंमत मोजण्याची प्रशांत जगतापची तयारी आहे. पक्ष लढायची तयारी आहे का तुमची आता? तुम्ही म्हटलं की माझा पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून नक्की पुणे शहरात निवडणूक लढवेल याच्यावर मला ठाम विश्वास आहे. कारण की पुणे शहर एक वेगळ्या विचाराचं शहर आहे. त्याचबरोबर पुणे शहरातल्या नागरिकांनी महायुतीचा गोंधळलेला भोंगळ भ्रष्टाचारी कारभार पाहिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चित पुणेकर या ठिकाणी महायुतीच्या बाजून जाणार नाही. आणि महायुतीतल्या एखाद्या पक्षावर आमची जर चुकून आघाडी जर झाली तर मात्र या ठिकाणी पुणेकर आम्हाला आपटवल्याशिवाय राहणार नाहीत, असं माझं थेट सांगतो. तुम्ही तुमची भूमिका शरद पवारांना सांगितले का दादा? बिलकुल नाही. माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रिया असतील, आमचे या ठिकाणी प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. माझे काय चुकलं असं ते नक्की ते माझे कान धरतील. पण त्यांना माहिती आहे प्रशांत जगताप पुरोगामी चळवळ आणि ज्या कार्यकर्त्यांनी वाईट काळात आपली इमानीद्वारे साथ दिली त्यांच्या भल्या करता, त्यांच्या इकडून पुढच्या करिअर करता या ठिकाणी संघर्ष करतोय हे माझ्या नेतृत्वाला नक्की माहिती निश्चितपणे पोहोचवण्याचा अधिकार आहे, काय अडचण नाही. शेवटी विषय असा आहे की ज्यांनी नाही का या ठिकाणी हा सगळा पुढाकार घेतला असेल त्यांनी नक्की माझा नाही का अशा प्रकारचे काय कालच्या बाईट्स पोहोचवले असेल आणि त्या पोहोचवले फार काय होईल असं मला काय वाटत नाही. त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये मी कुठेही पक्षविरोधी भूमिका घेतलेली नाही, आजही नाही उद्या नाही. मी काय सांगितलं, ज्या दिवशी असा निर्णय होईल त्या दिवशी प्रशांत जगताप कुठल्या प्रकारचा चुकीचं ट्विट न करता, चुकीचा नका कुठल्या प्रकारचा आरोप न करता जागेवर थांबेल आणि पुणेकरांना फक्त एवढंच सांगेल की प्रशांत जगताप आज या क्षणाला या कारणाकरता आपलं राजकारण काही काळाकरता थांबवतोय. दॅट्स इट. जय हिंद, जय महाराष्ट्र.